नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. पुन्हा आज आलोय आपण सांगली जिल्हा. माजी खासदार संजय काका पाटील यांची पुन्हा घर वापसी. तो विषय सगळा थांबला होता. चंद्रकांत दादांनी सुद्धा ते सांगितलं होते की आता प्रवेश त्यांचा होणार नाही असं म्हटले असलं तरी वरिष्ठ पातळीवर काही घटना घडत आहेत, त्याचंच विश्लेषण करायचं. मधल्या काळात संजय काकांचे योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, यांचे घनिष्ठ संबंध आहेत. कारण संजय काकांना सुद्धा अध्यात्माची आवड आहे आणि योगी आदित्यनाथ थेट त्या माध्यमातून संजय काकांना अगदी जवळ बोलवतात, त्यांच्याशी बोलतात. ह्यांनाही डायरेक्ट अप्रोच आहे, हे सत्य आहे, हे बघितलेलं आहे सगळ्यांनी. परंतु मधल्या काळात त्यांनी प्रयत्न केले, परंतु तरी सुद्धा जिल्ह्यातल्या नेत्यांनी, सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांनी स्पष्ट विरोध केल्यामुळं, काही नेत्यांनी, म्हणतो मी, सगळे नाही, विरोध केल्यामुळं पुन्हा ते थांबलं. आणि आता चंद्रकांत दादा घरी पण गेले, हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे संजय काकांच्या. परंतु नंतर विषय स्टॉप झाला. पुन्हा आता तो चर्चेचा विषय का आलाय, तर नुकतंच संजय काकांची काही मंडळींना योगी आदित्यनाथांनी वेळ दिला हे बोललं जाते. आणि अशा सूचना वरच्या राज्य पातळीवर आलेल्या आहेत की संजय काकांना परत तुम्ही घेतलं पाहिजे, घर वापसी त्यांची झाली पाहिजे. आता नुकतंच संजय काकांनी जे काही केलं आपण बघतोय. त्यांनी आघाडीची घोषणा केली, शेतकऱ्यांची बाजू घेतली, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्यासाठी ते कसे रस्त्यावर आले, कसा मोठा मेळावा झाला, हे सगळं बघितलं. पण हे इकडं करत असतानाच योगी आदित्यनाथांच्याकडे सुद्धा शिष्टमंडळ त्यांचं जात आहे का, चर्चा होत आहेत का, आणि पुन्हा त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये यायचं आहे का, अशा परत आता चर्चा चालू झाल्या. मग आता उपोषणाला इथे बसणार सगळे, बरोबर आहे, कारण आता ते भारतीय जनता पक्षामध्ये नाहीत आणि अजितदादांचाही त्यांचा काही संपर्क नाही. असं असतानाच स्वतःची एक आघाडी त्यांनी निर्माण केली. परंतु ही आता संजय काकांचं परत घर वापसी, संजय काका परत घर वापसी झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये आले. काही लोकांना नको असणार आहे, पण वरनच ठरल्यानंतर चिडीचूप काय करणार आहेत भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातले नेते? फक्त आणि फक्त चंद्रकांत दादा पाटील यांचा निर्णय महत्वाचा राहील की त्यांना विचारलं जाईल चंद्रकांत दादाने की संजय काका पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये आपण त्यांना घेतलं तर आपलं नुकसान काय आणि फायदा काय. कारण भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्यातले नेते आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ आपल्या उमेदवार जास्तीत जास्त जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायत असेल, महापालिका असेल, आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून आले पाहिजेत. स्वतंत्र भारतीय जनता पक्ष लढल्यानंतर आपल्यालाच बहुमत पाहिजे, अशा पद्धतीचं राजकारण होत असेल आणि त्याच्यात संजय काका फायद्याचे ठरत असतील आणि 4-2 लोक विरोध करत असतील भारतीय जनता पक्षामध्ये, ते दुर्लक्ष करा. परंतु चंद्रकांत दादांना अभ्यास आहे, ते राज्यात सगळीकडे फिरलेले आहेत आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात त्यांना सगळंच माहिती आहे. त्याशिवाय चंद्रकांत दादा गेले ते का संजय काकांच्याकडं परत घर वापसी, पण त्याला विरोध झाला असेल, थांबले असतील आणि संजय काकाही कदाचित नरोवा कुंजरोवा भूमिकेत असतील. परंतु आत्ता पुन्हा परत जोर का धरलाय, काका आक्रमक व्हायलेत शासनाच्या विरोधात, हे नको असा अभाव. आणि योगी आदित्यनाथांच्याकडनं प्रयत्नही त्यांनी सोडलेले नाही. हे घडलं ना, चर्चा विषय काहीतरी पाणी मुरतंय. नसेल तर नाही होणार ना, त्यांची आंदोलनं होत राहतील, आघाडी आहेच त्यांची. आणि जयंत पाटलांचं त्यांचं सख्य सगळ्यांनाच माहिती आहे. ह्याच्यात पडळकरांची भूमिका सुद्धा येईल ना परत पुढच्या वेळेला, त्यांना घ्यायचं का नाही, कारण त्यांचं जयंत पाटलांचं सख्य आहे, ते विरोध करणार त्याला. त्यांचाही शब्द काही हलका नाही आज गोपीचंद पडळकर म्हणजे. त्यामुळं आता मात्र हे ज्या चर्चा होतात त्या तुमच्यापर्यंत आणणं, लोकांच्यापर्यंत आणणं, हे आमचं काम आहे. विश्लेषण करणं हे आमचं काम आहे. राजकारण असं घडायला लागले, कारण कुठेही काही घडतं ना आता राजकारणात. आता आहे, उद्या दुसरीकडं, परवा तिसरीकडं, हे होत असते. त्यामुळं राजकारणात फक्त निवडून येणं हीच कॅटेगरी आहे. निष्ठा, सत्यता, बाकीचं ते सोडून द्या. त्याच्यात राजकारणात ते सगळं संपुष्टात झालेलं आहे, गोल झालेलं आहे. त्यामुळं पुन्हा हा विषय चर्चेचा झाला जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये. त्यामुळं आज हे विश्लेषण करणं भाग पडलं. संजय काकांची पुन्हा घर वापसी पुन्हा कुणाला सहन न होणारी आहे, त्याच्यावर सुद्धा आपण आगामी पुढच्या भागात निश्चितपणानं चर्चा करू. आज इथंच थांबतो.